सन्माननीय व्यासपीठ, बोलायचं बरंच काय आहे पण वेळ कमी आहे. वेळ फार कमी असल्यामुळे थोडक्यात बोलतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे. एकच सांगतो तुम्हाला, आपण फॉर्म भरलाय 27 तारखेला. सचिन भाऊ बरोबर ना? 7 आणि 2 किती? 9. शरद दादाच्या गाडीचा नंबर किती आहे? 22-23 ची बेरीज किती? आज तारीख किती? 8 आणि 1 किती? हे सगळं योगायोग आहे. विजय आपलाच आहे म्हणून हे सगळं घडून आले. 9 नंबरचं बटन. शरद दादाचा जन्म झाला तो महिना 9 सप्टेंबर. हा सगळा योगायोग आहे. ही विजयाच्या दिशेने वाटचाल आहे हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. अरे सभा झाली ओतूर मध्ये पवार साहेबांची आणि चर्चा झाली शरद दादाची. अरे हा योगायोग आहे. हे नशिबातलं कोणाचाही बाप आला तरी नेऊ शकत नाही. आमदार शरद दादाचे व्हिडिओ फिरवला डुप्लिकेट यांनी आणि फायदा झाला शरद दादाला. अरे अजून व्हिडिओ अजून व्हिडिओ आणा. बघा पत्रकार बंधूंनो, फिरवा कॅमेरा. 80% महिला आणि 20% पुरुष उपस्थिती पाहा तुम्ही. महिलांचा तुझा पहा. आणि हा तालुक्यातल्या माता भगिनींना स्वीकारलाय माझा शरद दादा. मी फॉर्म भरला त्या सभेला सांगितलं होतं बदनामी करतील. काहींना वाटलं असा का बोलतोय, पण खोटे व्हिडिओ दाखवून बदनामी केली. पण त्याच्यामुळे काय झालं, माझ्या माता भगिनी पेटून उठल्या आणि शरद दादाला आमदार करायला झटल्या. अधिकचं काय बोलणार नाही, पण आता 1000, 500, 2000, काही ठिकाणी 5000 विचारून घ्या. एका 5 येतील तुम्हाला, 2च देतील. काळजी घ्या. आम्ही जातो आता. रात्री उशीर होतो. शरद दादांचं जेवण नसतं. आम्ही खिशातल्या पैशाने जातो. तिथं दुसऱ्याच पक्षाची खानावळ चालू असते. आम्ही त्यांना भेटतो, म्हणतो भाऊ कसं काय? ते म्हणले काही टेन्शन नका घेऊ, खातो यांचं पतन दाबतो शरद दादांचं. आता माता भगिनींना माझ्या साड्या येतील, सोळा येतील, बांगड्या येतील. हा निवडणूक आली आता साड्या पोहोचतील घरोघरी. पोचले असतील नाही सांगता यायचं, पण येतील म्हणतो. दिल्या का नाही माहित नाही, पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. शेवटचा म्हणतो, साडी जरी आली तर अंगावर घालू नका. आपल्याच्या नवऱ्याच्या कष्टाने घेतलेली साडी घाला, मुलाच्या कष्टाने घेतलेली साडी घाला, स्वतःच्या कष्टाने घेतलेली साडी घाला. ही साडी आपल्याला नाचार बनवण्यासाठी आलेली आहे. आलेली साडी तशीच ठेवा. नदीवाल्याला द्या, नदीवाल्याला द्या, अंगावर घालू नका. आणि तुम्हाला सांगतो, 1000, 500, 2000, 5000 आले तर त्या पैशाचं मीठ सुद्धा घरात आणू नका. मीठ सुद्धा घरात आणू नका. कर्णाने दुष्टांचं अन्न खाल्लं, शेवटला दात पाडून द्यावा लागला. दुष्टांचे पैसे घरात खर्च करू नका. मात्र लक्ष्मी आली तर घ्या. येत्या किती तारखेला? 20 तारखेला. थोडासा विनोद करावा लागतो म्हणून. रिक्षा समोरचं बटन दाबा आणि शरद दादा सोडे यांना प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर